मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 62. पान जागे फूल जागे, भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला. स्पर्शले, बावरले, अडखळले, घुटमळले, विसावलेही क्षणभर, पण गुंतण्यास आतुर. मिलन पहिलं वहिलं, अधीर अधरांचं, हवं हवस, तरीही नवखच, नकळतच, तरीही उत्कट. निसर्गाच्या कुशीत गुंतलेली अधर व्यक्त करीती गूज प्रेमाचं. गुलाब पाकळ्यांचा गोडवा चाखून तृप्त तो, कमलदलाच्या अलवार स्पर्शाने मोहरलेली ती. अद्भुत अनुभवात सरले काही क्षण, तिचा दीर्घ श्वास घेण्याचा ध्वनी अन पापण्या उघडल्या त्याच्याही. पहिल्या वहिल्या मिलनाचं माधुर्य साठवत मनात विलग झाली अधरही. तरीही कपाळावर कपाळ टेकलेले, श्वासात श्वास मिसळलेले. विनंती काही क्षणांची, पण त्या क्षणातच रमलेले दोघेही. मानेवर नख रुतवतच तिचं फुललेल्या श्वासाला नियमित करण्याची धडपड तो पाहत होता, अर्ध मिटल्या पापण्यातून स्वतःचा जडावलेला श्वास सावरत. तिच्या पापण्यांची कवाडं या क्षणी तरी उघडली जाणार नाहीतच ठाऊक होते त्याला, आणि त्याच्या नजरेत आपणच सामावले आहोत हे जाणवत होते तिला. तिच्या केसात गुंतलेली बोटं हळूच सोडवली त्याने. हात पाठीवर विसावत न्याहाळत होता तिचं खुललेलं रूप त्याच्या अधरांच्या स्पर्शाने. श्वास स्थिरावला आणि पापण्यांची झालर उचलली गेली हळुवार. वर वर येत क्षणभर स्थिरावली त्याच्या आधारांवर, आणि मंद स्मितात ओठांचं हलकसं रुंदावणं पाहून झरकन खाली. त्याच्या नजरेपर्यंत पोहोचण्याचे धाडस या क्षणी तरी नाहीच, आणि तिच्या चेहऱ्यावर पसरणारं लाजरं हसू, त्याच्या काळजात गोड कळ, अतीव आनंदात घट्ट झालेली त्याची मिठी, आणि हृदयाशी चेहरा लपवत तीही कुशीत विसावली. त्या गोड मिलनाची धुंदी अजूनही ओसरली नव्हतीच. राजीव, हे खरंच घडलं ना? मी स्वप्नात नाही ना? आपण इथे असे नदी किनारी, मी तुमच्या मिठीत, आणि आठवणीनेही शहारलीच. मेघा, इस रुमानी मौसम का जादू है, एक हसीन ख्वाब पूरा हो गया. केसांना गुंजारतच तिचा शहारा अनुभवला. राजीव, या स्पर्श सुखाच्या भावना मनातच गाडून टाकलेल्या अनेक वर्ष, पण आता त्याच भावना पुन्हा उमलत आहेत. हे मोहक स्पर्श, हे फुलणं, मोहरणं तुमच्या सहवासात. मेघा, जिंदगी तो हमारी भी वीरान ही थी. आपके प्यार की बौछार अब तो हर पल रुमानी है आपके एहसास में. स्पर्शांनीच व्यक्त केलेलं प्रेम, शब्दांची गरजच सरलेली. एकमेकांच्या मिठीत सामावून ऐकत होते निसर्गाचं संगीत दोघेही. नदीचा खळखळाट, वाऱ्याचं हळूच घोंगावणं, पानांची सळसळ, अन रात किड्यांची गोड किरकिरही. या क्षणात सारेच भासत होते मधुर, अन ढगा आडून डोकावणारा चंद्र जणू गात होता. पान जागे फूल जागे, भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. मिश्र भावना दाटलेल्या दोघांच्याही मनी. अनेक वर्षांच्या एकाकी आयुष्यानंतरचं हे सहजीवन. जीवलगासोबत नात्यातील एक एक टप्पा पार करत नात्याला हळुवारपणे फुलवत होते दोघेही. नात्यातलं अवघडलेपण ते प्रेमातला मोकळेपणा, हा सुंदर प्रवास. अधरांचं मिलन घडलं नकळतच, पण प्रेमाच्या प्रवासावर मोहोर उमटलीच, अन सहजच व्यक्त करून गेली ओढ स्पर्श सुखाची. झाडाच्या बुंध्याला डोकं टेकवून निवांत बसलेला तो, अन त्याच्या कुशीत हृदयावर डोकं टेकवून विसावलेली ती.
धुंदीत मिटले डोळे, तिचेही आणि त्याचेही. तृप्तीचं गोड हसू गालांवर, त्याच्याही आणि तिच्याही. आनंदाने भरलेलं मन, तिचंही त्याचंही. कुछ सोचकर ही मिलाया होगा खुदा ने तुमसे, वरना इत्तेफाक इतने हसीन नहीं होते. नीरव शांततेत त्याचे मोहक शब्द, या रुमानी क्षणात शायरी, रम्य धुंद रात्रीला जणू 4 चांद. आजपर्यंत मनातच गुंफलेली आणि कागदावर उतरवलेली शायरी पहिल्यांदाच ओठी, खास तिच्यासाठी. कपाळावर ओठ टेकवत जणू मानत होता आभार तिचे, त्याचं आयुष्य सुखाने भरण्यासाठी. तिच्या मिटल्या डोळ्यात हसू तर होतेच, पण अनावर भावनांनी हलकेसे साचलेले पाणीही. राजीव, माझी वर्षानुवर्षीची रीती ओंजळ तर तुम्हीच भरली, आनंदाने, प्रेमाने, सुखाने. अन सुचलं तिलाही काहीतरी, बोलावं की नाही हा गोंधळ डोक्यात उमटण्यापूर्वीच मनातील शब्द आले ओठी. इस हसीन इत्तेफाक के लिए. अडखळली अन थांबली. पुढचा शब्दच आठवेना. काय होतं बरं, वाचलेलं मी हल्लीच. तिच्या नाजूक शब्दात शायरीची सुरुवात ऐकूनच डोळे चमकले. आनंद, आश्चर्य, हसू डोळ्यात दाटले. मेघा, कौतुकाची गोड हाक. आप और शायरी कब से? गोंधळून नजर उचलली गेलीच. मधला एकच शब्द नव्हता आठवत, पण आता सुरुवात केलीये तर थांबायचं नव्हतंच. इस हसीन इत्तेफाक के लिए हृदयापासून शुक्रिया. एक उम्र की तन्हाई का इनाम हो तुम. त्याच्या डोळ्यात खोलवर पाहतच केली पूर्ण शायरी. धाकधूक मनात, चेहऱ्यावर चलबिचल. अडखळलो, चुकलो हे सांगणारे निरागस भाव, अन आयुष्य व्यापून टाकणारे तुम्ही, अन फक्त तुम्हीच हे जाणवून देणारे आभार दाटले डोळ्यात एकाच वेळी. ओह जान, व्हॉट अ सरप्राईज. मोठ्याने हसत तिच्या गाली ओठ टेकवतच व्यक्त केला आनंद. पण चुकलं ना, तो शब्द नाहीच आठवला. तो खुश, तरीही हिला रुखरुख. पहिल्यांदाच पाठ केली शायरी आणि आयत्या वेळी गोंधळ. इट्स ॲब्सल्युटली फाईन. ॲज यू से, फिलिंग्ज आर इम्पॉर्टंट. तुमच्या हृदयापासून शुक्रिया पोहोचल्या. तो हसला अन पुन्हा तिने मान झुकवत गाल फुगवले. आपका भी तहे दिल से शुक्रिया. हमारी तन्हा जिंदगी को संवारा आपने. हो हो हो, तहे दिल, हेच तर आठवत होते मी राजीव. मेघा, बट आपकी मराठी हिंदी शायरी ज्यादा मीठी थी. केसांचा मखमली पडदा दूर करतच तिचा चेहरा एका हाताच्या उंजळीत. प्रेमळ नजर, हृदयाचा ठोका चुकवणारी. गालावर फिरणारा अंगठा, तिची भिरभिरती नजर. त्याचे गोड मनसुबे लक्षात येताच तिचा चेहरा हृदयाशी घुसळत ओठ लपवणं. राजीव, पुन्हा नाही हा. त्या क्षणात नकळत घडलं, पण अजून त्या मोहक क्षणांमधून पूर्ण सावरलेली नाही मी. हो मेरी शर्मिली तिथली. कॉटेज, एका शब्दात सुचवलं त्याने. निघूया ना? तिचाही अस्फुट होकार. त्याच्या कुशीतून उठायची इच्छा तर नव्हती, पण आईचा विचारही मनात आलाच. तीही खोळंबली असणार आमची वाट बघत. आई मस्ट बी टायर्ड. तिला कुशीतून उठायला मदत करताना सहज बोलून गेलाच. हो, आपल्या आधी आईची काळजी त्यालाही आहेच हे जाणवून तीही समाधानी. तिला पारावरून नीट खाली उतरवत शाल पांघरून दिली. एकमेकांच्या मिठीतच कॉटेजकडे पडणारी हळुवार पावलं. ही पाऊलवाट संपूच नये, फिरत राहूया असेच गोल गोल. अव्यक्त भाव दोघांच्याही मनी, पण पाऊल वाटेचा अंत निश्चित. कॉटेजच्या 2 पायऱ्या चढताना मिठीतून सोडवून घेतले तिने. किलकिलेदार हळूच उघडले. रात्री तासभर बाहेर भटकणाऱ्या लेक अन जावयाला परतलेले पाहून आईची प्रतिक्रिया काय असेल? इवलीशी भीती मनात दोघांच्याही. व्हेरी स्वीटू.
समोरच्याच छोट्या पलंगावर आर्या शेजारी जिया नाही हे पाहून दोघांच्याही काळजात धस्स. घाईतच 2 पावलं पुढे टाकत ती आत डोकावली. वुडन पार्टिशनच्या आड असलेल्या मोठ्या पलंगावर स्वीटू पिल्लू निजलेलं आजीच्या कुशीत निवांत. बेडसाईड लॅम्प जळत होता. आईच्या हातातलं पुस्तक गळून उशाशीच पडलेलं, नुकतीच झोप लागल्यासारखी. राजीव, पण आता आपण कुठे झोपायचं? येस मेघा, ये सिच्युएशन तो थोडी सी कॉम्प्लिकेटेड हो गई. एकमेकांकडे पाहत कसनुसं हसले. भुवया उंचावत, बोला ना, काय करूया? तिचा प्रश्न अन हलकेसे खांदे उडवत, आय डोंट नो, त्याचं उत्तर. 12 वाजून गेलेले. स्टाफही निजलेला. नवीन कॉटेज उघडता येणार नाही हेही जाणवलेच दोघांना. आईला उठवूया या विचाराने ती बेडकडे निघाली आणि त्याने हात धरूनच ओढलं मागे. मानेनेच नकार देत कॉटेज बाहेर घेऊन आला. आपल्या आवाजाने कुणाचीच झोपमोड नको. आई को मत जगाइए, उनको क्यों परेशान करना? त्याचं प्रेमाने समजावणं. मग आता आपण कसं झोपायचं? तिचा हतबल प्रश्न. आप आर्या के पास सो जाइए आणि मी बाबांच्या कॉटेजमध्ये जातो. त्याचं सोपं सोल्युशन ऐकून हीच जास्त नाराज. अहो, असं कसं? त्याच्यापासून दूर झोपण्याची कल्पनाही करवेना, तेही या गोड रात्री. मेघा, इट्स जस्ट 1 नाइट. आने वाली अनगिनत रातें बस हमारी और हमारी ही है. तिचा व्याकुळ चेहरा ओंजळीत धरतच दिलेला विश्वास. मनात नव्हतंच, पण पर्यायही नव्हताच. नींद में बातें मत कीजिए. तिला मिठीत घेत थट्टा. हसवावे थोडेसे हिरमुसल्या तिला. गप्प बसा. गोड रात्रीचा शेवट दंडावरच्या फटक्याने. तोही गोडच होता. मिठीत घट्ट धरून ठेवलं असंच काही क्षण दोघांनीही. तिला गुड नाईट म्हणत आईबाबांच्या कॉटेजकडे जाणाऱ्या त्याला पाहत ती पायऱ्यांवरच उभी. अनवळून बघणाऱ्या त्याचं खुणेनेच सांगणं, मेघा, आज जाऊन झोपा. राजीव, झोप येणार आहे का? ना तुम्हाला ना मलाही. उसासा टाकतच शिरली कॉटेजमध्ये. आई अंजियाला पाहून गोड हसली. दोघींच्या अंगावर पांघरुण देतच लाईट्स घालवले. शाल अन ओढणी दूर करत आर्या शेजारीच पहुडली. बाबांच्या कॉटेजमध्ये शिरताना त्याचीही द्विधा मनस्थिती. दार लॉक करत दबक्या पावलांच्या हालचाली. मोबाईलही त्वरित सायलेंटला टाकला. डोक्याखाली हात दुमडून बाबाही निवांत झोपलेले. सासरेबुवांच्या अंगावर पांघरुण पसरवण्याचे कर्तव्य प्रेमाने पार पाडले अन हळुवारपणे बेडच्या डावीकडची जागा पकडली. शेजारी शेजारी दोन्हीही कॉटेज अन दोघांना विभागणारं वेलीचं कुंपण. आपापल्या पलंगावर दोघेही जागेच. खिडकीतून पाझरणारे चांदणे अंगावर झेलत. तळमळ दोघांचीही. पापण्या अलगद मिटत गोड मिलनाच्या आठवणीत दोघेही रममाण. ढगा आडून चंद्र अजूनही गोड हसत होताच. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला.